पाठातील आहे, गोड आहे. लवकर कीर्तन चालू करते, उगाच लाईट गेली ती एक तर आमचं आडनाव आंधळे आणि त्यात रात्र भयानक परिस्थिती आहे. संत चरण रज लागता वासनेचे बीज जळून जाय, संत चरण रज मग राम नामे उपज्या वडी, सुख घडोघडी वाढू लागे. संत चरण रज लागता कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. संत चरण रज लागता तुका म्हणे साधन सुलभ, गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. संत चरण रज लागता. अभंग अगदी सोपा आहे आणि सरळ सरळ म्हणतो आपण. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. सहज लागत नाही, सहज लागले असते तर सगळ्यांचा उद्धार झाला असता. संतांपेक्षा दारुडे जास्त लोळतात, संत भेटत नाही. अगदी सहज एखाद्या गावातून जर संत गेले तर सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास. सहज जरी एखाद्याच्या घरामध्ये गेले तर त्याचा उद्धार सहज करून टाकतात. तुम्हाला माहीत असेल त्या ठिकाणी अनेक संतांनी जे आपल्यापर्यंत येत नाही त्यांच्यापर्यंत जाऊन उद्धार केलेला आहे. आजा मेळा फार पापी होता, गो ब्राह्मणांना त्रास द्यायचा. आजामेळ एकदा काय झालं, तो चोरी करायला गेला, चोऱ्या करायचा आणि घर चालवायचा. बऱ्याचशे आजामेळ आता सुद्धा जिवंत आहेत, चोरी केल्याशिवाय त्यांचे घरं चालत नाहीत. पण एकदा काय झालं, त्याची पत्नी थोडीशी सुशील होती. त्यांच्या घरी काही संत आले आणि संत आल्याच्या नंतर त्या पत्नीला दिवस गेलेले होते. तिने दरवाजा उघडला. संतांनी सांगितलं, आई साहेब आजची रात्र आमची इथंच व्यवस्था करा. तिने सांगितलं, माझा नवरा एक नंबरचा डाकू आहे, चोर आहे, तुमची व्यवस्था जर इथं केली तर तो आल्याच्या नंतर तुम्हाला हाणेन मारेल, काढून देईल, तुम्ही इथं राहू नका. संतांनी सांगितलं, आम्हाला मारलं तरी चालेल पण आम्ही त्याचा उद्धार केल्याशिवाय जाणारच नाही. संत तिथंच थांबले. नंतर आजा मिळाला. आल्याच्या नंतर पाहिलं, कोण आहात तुम्ही? फिरत फिरत आलो, इकडं तीर्थयात्रेला चाललो होतो, माझ्या घरी थांबलात? हो. तुमच्या पत्नीने व्यवस्था केली? काय व्यवस्था केली? मी लोकांची चोरी करून आणतो, दरोडे घालतो आणि दरोडेखोराच्या घरी तुम्ही व्यवस्था करून घेतली. भीती वाटत नाही का तुम्हाला? संतांना कसली भीती आहे? नाही, थांबतो आम्ही इथंच. थांबू दिलं रात्रभर. आणि सकाळी संत निघाल्याच्या नंतर म्हटले, आम्हाला प्रत्येक घरी गेल्याच्या नंतर कोणी ना कोणी काहीतरी योगदान देतं, तुम्ही काहीतरी द्या. आजामेळ म्हटलं, मीच चोऱ्या करून आणले, तुम्हाला काय देणार आहे? मी काही देणार नाही. पण पत्नीने सांगितलं, संत जर रिकामे हाताने गेले तर शाप देतील तुम्हाला, म्हणून देण्याची पद्धत आहे तेव्हापासून. संत जर रिकामे हाताने गेले तर तुम्हाला शाप देतील, काहीतरी द्या. काय द्यायचं विचारलं तर संतांनी सांगितलं, काही देऊ नका, तुमच्या पत्नीच्या उदरामध्ये जे बाळ आहे त्याचं नाव नारायण ठेवा. माझा भाव लक्षात घ्या, अगदी धावत्या वेळेमध्ये सांगेल मी, तुम्हाला आठवलं म्हणून सांगते. तुमच्या पत्नीच्या पोटात जे बाळ आहे त्याचं नाव नारायण ठेवा, नारायण ठेवा. संत निघून गेले. वास्तविक पाहता काही कालांतराने आजामेळाला मुलगा झाला. त्या मुलाचं नाव नारायण ठेवण्यात आलं, नारायण ठेवलं. मग त्या नारायणात एवढा जीव. कुठेही बाहेर निघाल्याच्या नंतर आजामेळ म्हणायचा, नारायण चल माझ्या बरोबर, नारायण पाणी दे, नारायण जेवण दे, नारायण इथं येऊन बस, नारायण तिथं येऊन बस. एक दिवस यमराज घ्यायला आले त्याला. अंतकाळ जवळ आला. अंतकाळ जवळ आल्याच्या नंतर आता त्याला भीती वाटू लागली यमराजाची. त्याने मुलाला आवाज दिला, नारायणा, ए नारायणा, मला यम घ्यायला आले, वाचव रे मला. वास्तविक पाहता मुलालाच आवाज दिला होता, पण देवाला वाटलं मला आवाज दिला की काय. तिकडून विष्णुदूत पाठवले. त्या यमराजाचे आणि विष्णुदूताचे भांडण सुरू झाले. हे म्हणायचं ते आमचं गिरायक आहे, विष्णुदूत म्हणायचं आमचं गिरायक आहे, आणि यमराज म्हणायचं आमचं गिरायक आहे. अक्षरशः भांडणामध्ये विष्णुदूत जिंकले. ते म्हटले आमचं गिरायक आहे. मला सांगायचं तात्पर्य, आजामेळाचा जाता जाता उद्धार करून दिला. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती ते संत चरण रज. उगाच स्वतःला कोणी संत म्हणून घेत असेल, संत नवती जगा मानसा सारिके. संत दिसायला जरी माणसासारखे पण संत न होती जगा मानसा सारिके. तुम्हाला आळंदी जवळ कान्हूर म्हणून गाव आहे, केंदूर म्हणून गाव आहे. केंदूरचे संत कान्हू पाठक, त्यांच्याकडे एक काशीचा पंडित आला. आल्याच्या नंतर, महाराज इथं कान्हू पाठक कुठे राहतात? कुठे राहतात म्हणजे मीच कान्हू पाठक आहे. अहो मी त्यांचं नाव ऐकून काशीवरून आलोय.
तुम्ही कसले कानूपाटक, तुम्ही कसले संत, तुमच्या अंगा खांद्यावर लेकरं खेळतात, तुम्ही संत नाही. बर, माझ्या अंगा खांद्यावर लेकरं खेळतात म्हणून मी संत नाही. घेतले लेकरं टाकले विहिरीमध्ये, आता आहे का मी संत? आता कसला संत? स्वतःच्या लेकराची दया नाही, जगाची काय दया करणार? आता नाही मी संत. बर, एक काम करा, काशीवरून आलात माझं नाव ऐकून, म्हटले हो 2 घास खाऊन खा, 2 घास तरी खा. काशीचा पंडित म्हटलं नाही, आताच लेकरं मारलेत, तुम्हाला सुतक पडले, मी सुतकाचं खात नाही, सुतकाचं खात नाही. एक काम करा, लेकरं जर जिवंत केली तर, ए लेकरांनो, हा काशीचा पंडित उपाशी जातोय, बाहेर या. घरातून लेकरं बाहेर येतात तशी विहिरीतून बाहेर आली. संत नवती जगा मानसा सारिके, असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. जर संत जगाला कळाले असते तर मला वाटतं नारायणगडावरून भगवान बाबाला खाली उतरावंच लागलं नसतं. संत जर जगाला कळाले असते तर संत भगवान बाबांना शरीराचा कोणता तरी भाग खाली कापून टाकावाच लागला नसता. ज्यावेळेस लोक कशालाच कोणी आवरत नाही त्यावेळेस चांगल्या लोकांना बदनाम केलं जातं, त्याला कलंक लावण्यात येतो. आणि कलंक काजळापेक्षा काळा असतो. तुम्ही पहा, एखाद्या माणसाला जर कलंक लागला त्याच्यासाठी तो शेवटचा दिवस असतो. कलंक, एखादी न्यूज जर आली पेपरला, टीव्हीला, मोबाईलला, काजळापेक्षा काळा आहे ना महाराज. एखाद्याचा कलंक लागलेला चेहरा पहा तुम्ही, तो मेलेलाच असतो. राष्ट्रसंत भगवान बाबा शयन कक्षेमध्ये त्यांच्या अंथरुणावरती कुणीतरी चोळी टाकली. दृष्ट प्रवृत्तीचे लोक आजही आहे समाजामध्ये, आणि त्याच लोकांनी कल्लोळ केला. स्वतःला संत म्हणून घेता, स्वतःला संन्यासी म्हणून घेता, महात्मे म्हणून घेता, आणि तुमच्या अंथरुणावरती बाईची चोळी आली कुठून? कल्लोळ केला. वाईट प्रवृत्तीच्या लोकांना तोंड द्यायचं नव्हतं, पण खऱ्या अर्थाने ज्या गोष्टीमुळे माझ्या जीवनाला, माझ्या परमार्थाला कलंक लागतोय ती गोष्टच नाहीशी करून टाकली. चमत्कार असा झाला, जिथं जिथं रक्त सांडल्या गेलं तिथं तिथं तुळशी उगवल्या, रक्त सांडिले जेथे. तुळशी उगवल्या, रक्त सांडिले जेथे. धावूनी आले देव, दिले अभय ते. धावूनी आले देव, दिले अभय तेथे. आरती भगवान बाबा, जीवनानंदाचा गावा, वैराग्य मूर्तिवंत, दिसे शांतीची शोभा. आरती भगवान बाबा, जीवनानंदाचा गावा, वैराग्य मूर्तिवंत, दिसे शांतीची शोभा. ज्या ज्या ठिकाणी रक्त सांडल्या गेलं त्या त्या ठिकाणी तुळशी उगवल्या गेल्या. रक्ताचा थेंब आणि थेंब सुद्धा देवाला अर्पण होता, परमार्थाला अर्पण होता. एखाद्याला म्हटलं असतं ना तुझं वाटोळं होईल, तर 4 पिढ्या वाटोळं झालं असतं. जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी, या जगहितासाठी मरावं लागलं तरी चालेल, अंगावरती चिखल घ्यावा लागला तरी चालेल, गाढवावरती बसावं लागलं तरी चालेल, पण आपलं जीवन या जगासाठी समर्पित करणारे संत आहेत. संतांमध्ये आपल्यामध्ये काय बदल आहे? नाथ महाराजांच्या अंगावर येऊन 108 वेळा थुकला, प्रसाद देऊन मुक्त केला. आपल्यात काय बदल आहे? आपण रस्त्याने चालताना एखाद्याने गाडीला कट मारला आणि तो निघून गेला तर माणसं 5-5 किलोमीटर त्याचा पाठलाग करतात, तिथं जाऊन धरतात, त्याला 2 टाकतात आणि गावात सांगतात 5 किलोमीटरवर धरला आणि हाणला. काहींना ईर्ष्या पसरवण्यामध्ये फार पुरुषार्थ वाटतो. हिंस्र पशु सुद्धा जंगलामध्ये ईर्ष्या पसरवत असतात. हरिण असते, हरिण ती कधीच कुणाचा द्वेष करत नाही. हरिण कधी द्वेष करत नाही, कोणत्या पशुला खात नाही, काहीच करत नाही. हरिण जगत असते. पण नाहकच काही पशु असे आहेत तिची ईर्ष्या करत असतात.
ईर्ष्या करत असतात. हरीण दिसली का तिच्या पाठीमागं लागतात, खाऊन घेतात तिला. मला सांगायचंय, काही गोष्टी अशा आहेत की त्या सोडाव्याही लागतात, काही धराव्या लागतात. संत महात्मे बोलतात, खऱ्या अर्थाने रागवतात, पण तुमच्या हितासाठी रागवतात. तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. आपल्या काही सवय अशा आहेत. आता कांदा आहे, कांदा जर चाकूने कट होत असेल तर तिथं तलवार कशाला आणायची? कांदा जर चाकूने कट होत असेल तर तिथं तलवार आणायची गरजच नाही. संत परमार्थ करत असताना व्यवस्थित हाताळतात. जसं लेकरावरती आई प्रेम करत असते, गाय वासरावरती प्रेम करत असते, तैसे मज येती सांभाळीत, तसे संत सांभाळतात. एक बाई आपल्या छोट्याशा लेकराला घेऊन नाथ बाबांकडे आली. महाराज, लेकरू गुळ खातंय, किती सांगितलं तरी ऐकतच नाही, फार बेकार आहे, ऐकत नाही, किती सांगितलं तरी याचा गुळ खाणं बंद करा. महाराजांनी सांगितलं 8 दिवसाने घेऊन या. बाईला वाटलं 8 दिवसाने औषध देणार असेल, तयार करून देणार असेल. 8 दिवसाने बाई घेऊन आली. महाराज द्या आता औषध. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, द्या औषध. नाथ बाबांनी त्या लेकराला समोर बसवलं आणि सांगितलं, हे बाळा, आजपासून गुळ खायचा नाही, जा मावशी घेऊन. माझा सिद्धांत महत्वाचा आहे. ऐकायला जरी जड वाटत असेल तर मला संत सांगू द्या आणि मी पुढे चालणार आहे. नाथ बाबांनी एका वाक्यात सांगितलं, हे बाळा, आजपासून गुळ खायचा नाही, मावशी घरी घेऊन जा. बाबा, अहो एकच वाक्य सांगायचं होतं तर 8 दिवसापूर्वीच सांगायचं ना. त्याच्यासाठी 8 दिवस लागतात का? मला वाटलं औषध तयार करता की काय. नाही मावशी, नाही. 8 दिवस सांगण्यासाठी लागले नाही, आचरणात आणण्यासाठी लागले. स्वतः मी माझा गुळ खाणं बंद केलं आणि मग लेकरांना सांगितलं, त्यागाचं नाव संत आहे, ते संत चरण रज. एखाद्याचं आचरण चांगलं नसेल आणि चरण चांगले असेल, त्याचे चरण धरू नका, वाटोळ होईल तुमचं. ज्याचं आचरण चांगलं आहे त्याचे चरण संत चरण रज. संत सहज भेटत नाही, दुर्जन मात्र पावला पावलावर भेटत असतात. सज्जनही सहज भेटत नाही. दुर्जनाची भेट सकाळीच येतो रामराम घालायला. तुम्ही जरी म्हटलात त्याला भेटायचं नाही तर तो दररोज सकाळी तुमच्या घरामध्ये येतो. मी आहे बरं का गावात अजून. पतन उद्धार संघाचा महिमा. तुमचं पतन करून घ्यायचंय की उद्धार करून घ्यायचा आहे, हे संगतीवर अवलंबून आहे. परमार्थाचं सोडा, पण संसारामध्ये सुद्धा संगत फार महत्वाची आहे. पती आणि पत्नी याची जर विसंगत झाली तर ते भांडण हायकोर्टापर्यंत जाऊ शकतं. बरोबर आहे की नाही? विचाराची विसंगत झाली तर ते भांडण हायकोर्टापर्यंत जाऊ शकतं. आणि त्यातल्या त्यात तो जर व्यसनाधीन असेल तर मग विचारूच नका. हिला ना विलाजाना का होईना 2 फटके त्याला टाकावेच लागतात, त्याच्याशिवाय पर्याय. विसंगती विचाराची. मी तर सांगत असते, पत्नी हा विषय सोडून माणसाने कुठेही इम्प्रेशन टाकलं तर ते चालतं, पण तिथं टाकायचं. एक जण पिऊन आला, एवढी टाकली की त्याला चालता येत नाही. दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंग हो जाती है. घरी आल्याच्या नंतर पत्नीवर इम्प्रेशन टाकू लागला, हे बघ, मी जर सरपंच झालो तो गाव बदलून टाकेल. शांत बसा. मी सरपंच झालो तर गाव बदलून टाकेल. मी आमदार झालो तो तालुका बदलून टाकेल. मी खासदार झालो तो जिल्हा बदलून टाकेल. मी मंत्री झालो तो राज्य बदलून टाकेल. ती म्हटली, पॅन्ट म्हणून माझा परकर घातलाय, तो पहिला बदला, बाकीचं आपण नंतर बदलू. विसंगती झाली तर भांडण होण्याची शक्यता आहे. म्हणून संतांची संगत बहु अवघड आहे. संत भेटी परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी
संत भेट होणं, दुर्जनाची भेट होणं ही अवघड नाही, फार सोपी आहे. आणि दुर्जनाची संगत काही क्षणासाठी जरी भेटली, काही क्षणापुरती जरी दुर्जनाची संगत भेटली तर ती दुःखच देत असते, सुख देत नाही. एखाद्या सप्ताला आलात तुम्ही, एखाद्या लग्नाला गेलात, काही क्षणाची एखाद्या दुर्जनाची संगत झाली, दुःख देते महाराज. एका नवीन मुलीचं लग्न झालं, बापाला वाटलं आता फाट्यापर्यंत सोडावं तिला. आता जुनी प्रथा आहे, पूर्वी गावात गाड्या येत नव्हत्या तर फाट्यापर्यंत जावं लागायचं. ही बुळबुळ काय चालली बडबड? असं काही करू नका की मी 11 वाजण्याची वाट पाहिल. प्रथा आहे, फाट्यापर्यंत मुलीला सोडलं पाहिजे. बापाने सुटकेस उचलली, काही क्षणापुरती जरी दुर्जनाची संगत लाभली तर ती दुःखच देत असते, सुख देत नाही. सुटकेस उचलली, बाप पुढे चालत होता. त्या मुलीच्या बापाबरोबर मुलीचा पती सुद्धा चालत होता. जावाई आणि सासरा बरोबर चालू लागले. आता जावयाचं हे इथं खाली घोट्यात होतं. त्याला बोलल्याशिवाय जमतच नव्हतं. सासरा कमी बोलणारा होता. जावाई म्हटला, सासरे बुवा, ह्या रोडच्या कडेला जी जमीन आहे ती कुणाची आहे? न पाहता सासऱ्याने सांगितलं, ती माझ्या वैऱ्याची आहे आणि मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. जावाई म्हटला, असं नका तुमच्या वैऱ्याची, पण जमीन एक नंबर आहे. काही ना सवय, ते बोलू नका, नाही बोलणारच. ती तुमच्या वैऱ्याची जरी असली तर जमीन एक नंबर आहे. सासरा म्हटलाय, बघा जावाई बुवा, तुम्ही नवीन आहात गावात, मला त्यावर काहीच बोलायचं नाही, ती वैऱ्याची जमीन आहे. असं नका वैऱ्याची, पण जमीन एक नंबर आहे. आणि त्या जमिनीमध्ये जी ज्वारी आलेली आहे ती फार सुंदर आहे. त्या तुमच्या वैऱ्याला 30 पोते ज्वारीचे होणार आहे. किती होणार आहे? 30 पोते होणार आहे. मग सासरा न बोलणारा बोलका झाला. तो म्हटलाय, बघा जावाई, तुम्हाला माहित नाही, त्याला 20च पोते होणार आहे. जावाई म्हटला 30 पोते होणार आहे. सासरा म्हटला नाही, 20 पोते होणार आहे. जावाई म्हटला 30 पोते, सासरा म्हटला 20 पोते. जावायचं इथलंच खाली गोट्यात होतं, रोडचं काम चालू होतं. जसा जावाईने सासरा उचलला की खडीच्या गंजावर टाकला. जावाई त्याच्यावरून बसला, म्हणा 30 पोते. सासरा म्हटला, जीव गेला तरी 1 पोतं जास्त म्हणणार नाही, 20च पोते. पण ती वसू नावाची मुलगी अडचणीत आली. बाबा, पाठ लाल झाली की घासू घासू, हे बघ वसू, पाठ कितीही घासू, पण 10 पोत्याची कळ मात्र कशी सोसू? काय घेणं देणं आहे का? काही क्षणाची दुर्जनाची. पहा तुम्ही, कधी कधी अशा ठिकाणी कार्यक्रमाला जातो आम्ही, सोशल मीडियामुळे, का त्यांना पखवाजही माहीत नाही, विनाही माहीत नाही. एका ठिकाणी तर गेलो आणि ते म्हटले, भोपळा आणलं का बरोबर? म्हटलं, भोपळ्या, जर तुला भोपळं माहीत नव्हतं तर कशाला भोपळ्याला कीर्तन ठेवलं का तू? काही क्षणासाठी मूर्खस्य गात्रांनी वर्धंती किंतुम तेषाम ज्ञानम न वर्धंती. मूर्ख माणसं दिसायला माणसासारखे असतात, वजन वाढतं, वय वाढतं, ज्ञानम न वर्धंती, त्यांचं ज्ञान वाढत नाही. एक डॉक्टर काही मूर्ख सुधारवण्याच्या नादात गावात आला. किती येडे राहतात गावात, किती येडे राहतात. गावातले लोक म्हणले 2-4 जण आहेत. किती आहेत? 2-4 जण आहे. कशाने येड लागलं? म्हटले, काही नाही, त्यांचं लग्न होत नाही. हां, बरेच येडे आहेत की त्यांचं लग्न होत नाही, हो येड लागलं. मग काय करतात ते? काही नाही, कुणाची वरात निघू द्या, हे डान्स करतात, डीजेवर नाचतात, नाचू द्या ना, काय जातं तुमचं? नाही, तसं काही नाही, पण ते असे नाचतात, लोक उभे असतात, हे खाली येऊन डान्स करतात, नागिन डान्स करतात, उभे असलेले सगळे खाली पडतात. इतका गावाला त्रास आहे. डॉक्टर म्हटले, काही काळजी करू नका, मी प्रयत्न करतो ट्रीटमेंट करण्याची. डॉक्टरनी नेलं त्यांना आणि एक 6 महिने ट्रीटमेंट केली 4 येड्यावर. किती? 4 येड्यावर. असे जर 10-15 येडे असते तर कसं झालं असतं गावाचं? फार अवघड आहे. 4 येड्यावर डॉक्टरनी ट्रीटमेंट केली आणि केल्याच्या नंतर आता डॉक्टरला पाहायचं होतं किती वेडे सुधारलेत, म्हणून डॉक्टरनी हॉस्पिटलमध्ये डीजे लावला. जसा डीजे लावला त्यातले 3 जण उठले आणि डान्स करू लागले. वैताग आला डॉक्टरला. एवढा शिकलो, अमेरिकेला पैसे घातले, फायदा झाला नाही, हे येडे काही सुधारले नाही. पण एक येडं तेवढ्यात वट्यावर बसलेलं दिसलं ना, अगदी शांत अवस्थेमध्ये मांडी घालून बसलेलं. आता मात्र आनंद वाटला. डॉक्टर गेला त्या येड्याजवळ, त्याच्या पाठीवरून हात फिरवला. हे बघ, हे 3 जण नाही सुधारले, काही हरकत नाही, पण तुला फरक पडला, मला आनंद वाटतो, डॉक्टर झालं, सक्सेस झालं. येडं म्हटलं, डॉक्टर साहेब, मी शहाणा झालो, तुम्हाला वेड लागलं. म्हटलं, काय झालं? अहो म्हटले, डॉक्टर साहेब, हे 3 जण त्या डीजेवर नाचतात तर नाचू द्या,
पण मी कसा नाचू त्या डीजेवर. डॉक्टर म्हटले काय झालं, काय झालं म्हणजे ती माझ्या लग्नाची वरात आहे आणि त्या वरातीचा मी नवरदेव आहे म्हणून मी इथं बसलोय. बाकी शहाणन येड तसं काय. मूर्खस्य गात्रा निवर्धंती किंतुम तेषाम ज्ञानम न वर्धंती. काही क्षणाची जरी वेड्याची संगत लाभली तर ती दुःख देणारी असते. म्हणून संत संगत अहो भाग्याने मिळते. अभंगाचं प्रथम चरण. संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता संत चरण रज लागता संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता संत चरण रज लागता वासनेचे बीज जळणीचा, वासनेचे बीज जळणीचा, मग राम नामे उपजे अवनी, मग राम नामे उपजे अवनी, वासनेचे बीज संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळणीचा, वासनेचे बीज जळणीचा, संत चरण रज लागता संत चरण रज लागता वासनेचे बीज जळून जाय. वासना अशी आहे कधीच माणसाला मरू देत नाही. वासना माणसाला मरू देत नाही. तुम्ही पहा माणूस मरतो, वासना मरत नाही. माणूस गेल्यानंतरही काही लोक म्हणतात तो गेला पण त्याच्या इच्छा अपेक्षा अपूर्ण आहे. माणूस मरतो, वासना मरत नाही. एक मजला बांधल्यानंतर दुसऱ्या मजल्याचे गज वरच काढून ठेवतो, याला वासना म्हटले जातात. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, वासना मरू देत नाही. चांगलं लग्न झाल्याच्या नंतरही 4-6 महिन्यांनी असं वाटतं मेहुणी बरोबर केलं असतं तर बरं झालं असतं. वासना आहे. वासना फार अवघड आहे. जगू देत नाही आणि मरू देत नाही. जड भरत राजा हरणी गरबा गेला, घाला तो घातला वासनेने. किती चिकाटीने परमार्थ संसार केला तरी त्या संसारामध्ये आणखी कमवून ठेवावंच वाटतं. ही वासना आहे. काही माणसं फार चिकट असतात. अनुभवाने सांगेल काही गोष्टी. संस्था आहे आळंदीमध्ये आमची, अगदी भाऊबाबांच्या नावाने 12 वर्ष झाले संस्था चालवते. भरपूर वारकरी आळंदी पंढरीला येत असतात. हौसे नवसे आणि काही गवशेही असतात. म्हणजे इकडं चोऱ्या करतील त्यात नवल नाही, पण तिथं येऊन का होईना एखादी पेटी पकवा सहज घेऊन जातात जर बाहेर ठेवला तर. आता ह्या कार्तिकी वारीला आमच्या 2 पेट्या चोरी गेल्या. मग इकडं जाता असं नाही, आळंदीत चोऱ्या होतात. हे फार आश्चर्य आहे माणसाचं. एक माणूस कधी न वारीला येणारा काही वारकऱ्यांबरोबर आला, कधी न परमार्थ करणारा, कधी न परमार्थ करणाऱ्या माणसाची भगवंत परीक्षा घेत असतो बरं का. वारीला आल्याच्या नंतर इकडं सप्ताहाला कधी देणगी दिली नाही. सप्ताहाचे लोक काहींची सवय आहे, जोपर्यंत देणगी चालू आहे तोपर्यंत सासरवाडीला जाऊन बसायचं. काल्याच्या पंक्तीला सगळी सासरवाडी जेवायला आणायची. हे काहींची सवय आहे वा. आणि म्हणून तो पंढरपूरला आला, चंद्रभागेचं स्नान झालं, बाहेर आला. बाहेर आल्याच्या नंतर आता त्याची परीक्षा घेण्यासाठी साक्षात भगवंत त्या ठिकाणी आले. वासुदेवाचं रूप घेतलं पखवाजी महाराज. वासुदेवाचं रूप घेतलं. वासुदेवाला वासुदेवाला वासुदेवाला
हे पाटील कधी न पंढरपूरला येणारे, खिशातून रुपया सुद्धा खर्च केला नाही. आता वासुदेवने सांगितलं की मी तुमच्या कुळाचा उद्धार करतो, 10,000 नाही मागत, फक्त 1 रुपया दान द्या. किती द्या वासुदेवाला? 1 रुपया दान द्या. आता कुळाचा उद्धार करून घेतला आणि 1 रुपया देण्याची वेळ आली. पाटलाने सांगितलं पैसे खिशात नाही, आमच्या आश्रमावरती या. आमचा जो आश्रम आहे त्या आश्रमाची खोली आहे आणि तिथं तुम्ही या, मी 1 रुपया देऊन टाकतो. पाटलाला वाटलं 1 रुपयासाठी वासुदेव कशाला आश्रमावरती येईल, आमच्या धर्मशाळेवरती येईल, येणार नाही. पाटील गेले आणि झोपले. दुसऱ्या दिवशी गावाला निघायचं, दरवाजा वाजवला. झोपले का पाटील? जसा दरवाजा वाजवला, उघडला, पाहिलं तर वासुदेव आले. वासुदेवा काय काम आहे? हे बघा पाटील, कालचा रुपया राहिला तो देऊन टाका. पाटल्याने सांगितलं 1 रुपया खिशात राहिला नाही. पत्नीला नवी साडी शाल घेतली, लेकराला खेळणी घेतली, भाड्याला पैसेच राहिले नाही. भाड्याला पैसे राहिले नाही जाण्यासाठी, मोकळा झाला. एक काम करा, तुम्ही गावाला या, रुपया देऊन टाकतो, रुपया देऊन टाकतो. पाटलाला वाटलं 1 रुपयासाठी गावाला कसला येणार हा वासुदेव. 15 दिवस झाले आणि पाटील असे मोकळे फिरू लागले. फिरता फिरता गावाच्या बाहेर आले तर पाहिलं तर काय, इकडून वासुदेव आला. जसा वासुदेव पाहिला, पाटील घरी पळतच गेला. गेल्याच्या नंतर पत्नीला सांगितलं, हे बघ मी मरायचं नाटक करतो, तू रडायचं नाटक कर. तिला काय कोर्स करावा लागणार आहे का स्पेशल रडायसाठी? याने अंगावर घेतलं आणि ती रडायला लागली. बरे होते ना, काही ना काही घरात आणत होते ना, आता तुम्ही गेल्याच्या नंतर आमचं कसं होईल? मोबाईलला बॅलन्स कोण टाकेल? व्हॉट्सअप बंद पडेल माझं. ती रडायला लागली मोठ्या मोठ्याने. घर नंबर विचारत विचारत वासुदेव आला. पाटलीनबाई वासुदेव आलोय, तुमच्याकडे 1 रुपया आहे. कसला 1 रुपया? पाटलाकडे 1 रुपया आहे. पंढरपूरला आले होते, पाटलाकडे 1 रुपया राहिलाय. आता कसला 1 रुपया? पाटील तर गेले. पाटलीनबाई म्हटली पाटील गेले. वासुदेव साधा सुद्धा नव्हता, चतुर आतो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणी, धन्य तोची विठोबा. देवच होता. वासुदेवाने सांगितलं पाटील एरवी गेले आणि तेरवी गेले ना, मौत करूनच जातो, तसा नाही जात म्हटलं. आता त्याची मौत करून जातो, तसा परत जात नाही. गावाला काय आमंत्रण द्यावं लागतं का? आवाज ऐकून सगळे धावले. काही लोक म्हटले आता शेवटची आंघोळ तरी चांगली घाला म्हटले. चुलीवर पाणी ठेवा, लाकडं घाला चांगले. उकळला का रे पाणी? आण इकडं. पाणी आणलं, चटके बसेल अशा पाण्याने आंघोळ घातली. पाटील हळूच 1 डोळा उघडायचा, इकडं वासुदेव दिसायचा. 1 डोळा उघडला की वासुदेव दिसायचा. पाटील काही डोळा उघडायला तयार. आंघोळ झाली, तरडीवर बांधलं, चौघांनी उचललं, राम नाम सत्य हे, स्मशानापर्यंत आणलं. 1 डोळा उघडला की वासुदेव दिसायचा. पाटलाला तरडीवरून त्या सरणावर टाकलं, डोळा उघडायला तयार नाही. त्या वासुदेव, भगवंत रूपी वासुदेवाला दया आली. पाटील काय काळजी करता? रुपया सुटला. तो म्हटला हे बघ पठ्ठ्या उठला म्हटला लगेच. तुका म्हणे धन धनासाठी देती, वासनेचे बीज जळून जाय. माणूस मरतो, वासना मरत नाही. ही वासना जाळण्यासाठी संत स्पर्शाची फार गरज आहे. जसं लोखंडाला स्पर्श झाल्याच्या नंतर लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला, लोखंड लोखंड राहत नाही, लोखंडाचं सोनं होतं. जीवाला संतांचा महिमा